एखादं स्वप्न आपण मनाशी बाळगलेलं असतं आणि ते अनेक वर्ष डोक्यात असतो. एखादा उपक्रम हा सतत आपल्या मनात असतो, मेंदूत असतो, विचारात असतो, पण त्याला प्रत्यक्षात यायला काही वर्ष जावी लागतात. अशाच पद्धतीचा हा उपक्रम आहे, हा प्रकल्प आहे. तुमच्यापैकी जे मला पूर्वीपासून ओळखत असतील त्यांना माहिती असेल, मी आत्मभान संघटनेचं काम करत असताना 4 प्रमुख मुद्द्यांवरती काम करायचो. शिक्षण, रोजगार, आरोग्य आणि सुरक्षा. यातला रोजगार हा माझ्या अतिशय जिव्हाळ्याचा विषय. कारण महाराष्ट्रात असेल किंवा देशात असेल, बेरोजगारीमुळं निर्माण होणारे सामाजिक आणि कौटुंबिक प्रश्न हे भीषण आहेत आणि ते मी जवळून बघितलेले आहेत. त्यामुळे अशी एखादी यंत्रणा असावी, एखादी व्यवस्था असावी ज्यातून लोकांना सक्षम करता येईल, रोजगारक्षम करता येईल आणि त्यांना कमवतं करता येईल, त्यांना त्यांच्या पायावर उभा करता येईल, अशी मनीषा माझ्या मनात होती. गेली अनेक वर्ष त्यावर मी रिसर्च केला, अनेक गोष्टी बघितल्या, अनेक तपासल्या. गेल्या साधारणतः 5, 6, 7 वर्ष या संकल्पनेवर मी काम करतोय आणि आता यावर्षी 2026 मध्ये ही संकल्पना प्रत्यक्षात उतरते. येत्या 19 फेब्रुवारी रोजी शिवजयंतीच्या दिवशी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवरायांच्या जन्मदिनी स्वनिर्माण अकॅडमी या प्रशिक्षण अकादमीची सुरुवात आपण करत आहोत. या अकादमीच्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीच्या रोजगारक्षम प्रशिक्षणाची निर्मिती आपण करणार आहोत, उद्योजक घडवणार आहोत. ग्रामीण असेल, शहरी असेल किंवा मेट्रोपॉलिटन असेल, अशा वेगवेगळ्या विभागात राहणाऱ्या युवकांना, तरुणींना, महिलांना सक्षम करण्याचं, त्यांच्यात स्किल डेव्हलपमेंट करण्याचं काम या इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून होणार आहे, या अकॅडमीच्या माध्यमातून होणार आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे केवळ उद्योजक घडवणंच नाही, तर वेगवेगळ्या क्षेत्रात प्रोफेशनल म्हणून काम करत असलेले किंवा नोकरी करत असलेले, जॉब करत असलेली जी मंडळी आहे त्यांना सुद्धा स्किल डेव्हलपमेंटची आवश्यकता असते त्यांच्या क्षेत्रात पुढे जाण्यासाठी. तर तशा पद्धतीचे स्किल डेव्हलपमेंटचे सुद्धा कोर्सेस या अकॅडमीच्या माध्यमातून ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीनं राबवले जाणार आहेत. ही एक महत्वाची घोषणा, ही एक आनंदाची बातमी आपल्या सगळ्यांसोबत शेअर करायची होती, आपल्या सगळ्यांना सांगायची होती. त्यासाठी हे फेसबुक लाईव्ह आपण केलेलं आहे. मला विश्वास आहे की हे छोटंसं बीज जे आज शिवजयंतीच्या दिनी आपण लावत आहोत त्याचा लवकरच एक मोठा वटवृक्ष होईल. खूप चांगल्या पद्धतीनं महाराष्ट्रातच किंवा देशातच नव्हे तर जगभरातील लोकांना या अकॅडमीचा फायदा होईल. त्यांच्या स्किल डेव्हलपमेंटसाठी, त्यांच्या रोजगार निर्मितीसाठी, त्यांच्या उद्योजक घडवण्याच्या, उद्योग उभारणीच्या स्वप्नपूर्तीसाठी या अकादमीचा उपयोग होईल, त्याचं पाठबळ राहील. त्यामुळं आपल्या सगळ्यांचं सहकार्य या सगळ्या प्रकल्पाला अपेक्षित आहे. आपण आजवर जे प्रेम मला दिलंय त्याच पद्धतीचं प्रेम या प्रकल्पालाही द्याल, तशीच साथ या प्रकल्पालाही द्याल ही अपेक्षा आहे. 19 तारखेला आपण गुरुवारी छत्रपती शिवरायांच्या जन्मदिनी ज्यांनी स्वराज्य स्थापन केलं त्या दिवशी स्वनिर्माण अकॅडमी लॉन्च करत आहोत. नावातच तुमच्या लक्षात आलं असेल की या अकॅडमीचा उद्देश हा आपल्या स्वतःला घडवणं आहे. जग बदलायचं असेल तर आधी स्वतःला बदलावं लागतं. तुमच्या इच्छेसारखं भविष्य हवं असेल तर स्वतःला तसं घडवावं लागतं, स्वतःला त्या पद्धतीनं निर्माण करावं लागतं. त्यासाठीची ही अकादमी असणार आहे. त्यामुळं येत्या गुरुवारी आपण सर्वजण मिळून तो ओपनिंगचा सोहळा साजरा करू आणि गुरुवारपासून या अकादमीचं लॉन्चिंग होईल, सुरुवात होईल आणि एक एक करून वेगवेगळे कोर्सेस आपण लॉन्च करणार आहोत आणि महाराष्ट्रातील, देशातील आणि जगभरात असलेल्या युवकांना जोडून, महिलांना जोडून त्यांना प्रशिक्षण देणार आहोत आणि रोजगारक्षम, उद्योगक्षम करणार आहोत. भविष्यात आपल्या अकादमीतून मोठे मोठे करोडपती उद्योजक तयार झालेले आपल्याला पाहायला मिळणार आहेत. त्याची सुरुवात छोटी असेल, मात्र निश्चितच आपलं ध्येय मोठं आहे आणि ते गाठण्यासाठी आपण सर्वजण मिळून प्रयत्न करू. अचूक बातम्या, निपक्षपाती विचार, अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता.